मिरजेत अवैध पिस्टल बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल। मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई। मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका तरुणावर अवैध देशी बनावटीचे पिस्टल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। हॉटेल राजहंस जवळ पोलिसांनी कारवाई करत गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी वय 26 राहणार चर्च जवळ वडर गल्ली मिरज याला ताब्यात घेतलं। पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरातील हॉटेल राजहंस जवळ एक व्यक्ती अवैध पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती मिळाली। तदनंतर पोलिसांनी तातडीने संशयित व्यक्तीला पकडलं। त्याच्याकडून पोलिसांनी 40,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचं पिस्टल आणि 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत कारतूस जप्त केलं। या कारवाईमुळे मिरज पोलिसांनी मोठी कामगिरी केली असून या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पोलीस अधीक्षक संदीप कोके, अप्पर पोलीस अधीक्षक रेखू खोकर आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली गेली। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, दत्तात्रय पुजारी, सचिन सणती, दत्तात्रय फडतरे, लक्ष्मण कौजलगी, स्वप्नील नायकोडे आणि श्रीकांत केंगार यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते। महानकरी न्यूजसाठी आदिमानी, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।